अमरनाथ में ड्रग्स के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। अमरनाथ पश्चिम के भगत सिंह नगर में छापा मारते हुए पुलिस ने करीब 2.5 लाख रुपए के नशे के सामान के साथ 2 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनमें एक महिला भी शामिल है। शरीफ सलीम शेख और उनकी पत्नी आसिया शरीफ शेख को अमरनाथ पुलिस ने पकड़ा। उनके पास से 1,60,000 रुपए का एमडी ड्रग, 80,000 का हेरोइन, 334 थिनर की बोतलें और कोडीन सिरप की बोतलें बरामद की गई। सबसे चौंकाने वाली बात यह है कि शरीफ शेख पर पहले से 20 मामले दर्ज है और ये तीसरी बार उसी अपराध में गिरफ्तार हुआ है। पुलिस का कहना है कि अब उसके खिलाफ सख्त प्रतिबंधात्मक कार्रवाई की जाएगी। अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सीनियर पीआय श्री सय्यद साहेब यांना अंमली पदार्थाच्या अनुषंगाने एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने त्यांनी एपीआय गायकवाड आणि डीबी पथकातील अंमलदार यांच्या मार्फतीनं सदर ठिकाणी छापा कारवाई केली। या कारवाईमध्ये भगतसिंग नगरमध्ये आपल्याला जवळपास 2,58,640 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे, जो की प्रतिबंधित अंमली पदार्थ आहेत। त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची एमडी अंमली पदार्थ ही 8 ग्रॅम मिळालेली आहे। त्याची किंमत जी आहे ते 1,60,000 रुपये आहे। 80,000ची 5 ग्रॅम रंगाची हिरोईन हा एक ड्रग्स प्रकार मिळालेला आहे। त्याचबरोबर आपल्याला 1,600 रुपयाच्या अँड्रेक्स कप सिरप ज्या आहेत त्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि जे थिनर असतं, जे की रुमालावर टाकून ते वास घेऊन नशा करण्याचा प्रकार आहे, याच्या आपल्याला जवळजवळ 334 बॉटल्स मिळालेल्या आहेत। सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक 23 तारखेपर्यंत आपल्याला त्याची पीसी मिळालेली आहे। याच्यावर काही गुन्हे आहेत? सिरियल ऑफेंडर किती गुन्हे आहेत आतापर्यंत? यापूर्वी यामध्ये जो शरीफ सलीम शेख आहे याच्यावर एकूण 20 गुन्हे दाखल आहेत आणि हा 21वा गुन्हा आहे। त्याची पत्नी जी आहे आसिया शरीफ शेख, हिच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल झालेले आहेत। होय, या अनुषंगानं आम्ही योग्य त्या तरतुदी पाहून त्या अनुषंगानं त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कडक कारवाई करण्याचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये त्या थिनरच्या बॉटल दिसत आहेत, याबाबत आपण अन्न औषध प्रशासन किंवा इतर विभागाची मदत घेऊन काय कारवाई करणार? या अनुषंगानं विविध विभागाचं सहकार्य घेऊन त्या अनुषंगानं पुढे त्यांच्यावर काय कारवाई करता येईल। जो हा थिनरचा जो प्रकार आहे हा NDPSच्या कक्षेमध्ये येतोय का आणि येत नसेल तर त्या अनुषंगानं कोणत्या पद्धतीनं कारवाई करता येईल या अनुषंगानं सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत।